जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष मुंडे पोलीस फॅक्टरी या YouTube चॅनलवर आपलं स्वागत करतो. पोलीस शिपाई भरती 2026 ला आलेला एक प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न काय तो बघा. एका 12 मीटर बाय 8 मीटर आकारमानाच्या आयताकृती मैदानाच्या एका कोपऱ्याच्या टोकात एक गाय 8 मीटर लांब दोरीने बांधलेली आहे. तर या आयताकृती मैदानाच्या किती टक्के क्षेत्रफळात ती गाय चारा खाऊ शकते हे आपल्याला काढायचंय. मैदान कसं आहे, आयताकृती आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर 12 बाय 8 मीटर, हे 12 बाय 8, 12 हे जास्त असल्यामुळे ही लांबी असणार आहे आणि हे 8 जे कमी असल्यामुळे ही रुंदी राहणार, हे आपल्याला समजलं याच्यावरून. आणि एक गाय 8 मीटर लांब दोरीने बांधलेली आहे. कुठं बांधलेली आहे? एका कोपऱ्यात बांधलेली आहे. आपण हा कोपरा धरू वरच्या साईडचा. या कोपऱ्यात गाय बांधलेली आहे. दोरी किती आहे? ही 8 मीटर. म्हणजेच या दोरीची ही पण 8 मीटर असं येईल, ही पण 8 मीटर त्रिज्या एवढी येईल आणि याला ह्या प्रकारचं असं हे होईल. हे काय झालं? पावर्तुळ. या भागातला, या पूर्ण भागामध्ये गाय काय करू शकते? चारा खाऊ शकते. आता एकूण आयताचं क्षेत्रफळ किती आहे? हे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 12, रुंदी किती आहे? 8, 12 96 हे चौरस मीटर. ही काय झाली? पूर्ण मैदानाचे क्षेत्रफळ. आता आपल्याला काय करायचंय? हा पाववर्तुळ झाला, तर आपल्याला या पाववर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय. पाववर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढसाल? अगोदर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढसाल, त्याला गुणिले 1/4. म्हणून हे पाव वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r वर्ग गुणिले पाव वर्तुळाचं म्हणजेच 1/4 करा. आता किमती टाकून द्या याच्यामध्ये. पायची किंमत 22/7, r त्रिज्या ही 8 मीटर लांबीची दोरी असल्यामुळं हे 8 चा वर्ग, 8 गुणिले 8 आणि हे 1/4. आता 4 1 4, 4 2 8, हे होईल 22/7 गुणिले 8 2 16. पुढं काय होईल? 16 2 32, हातच्या 3, 16 2 32 आणि 3 35, 35 छेदिले 7. हे जर आपण सोडवलं काय होईल? 7 1 7, 7 5 35. 2 ला भाग जात नाही, 0 घेतला इथं, दशांश दिला इथं, 0 येईल. आता 7 न भाग द्या. 7 1 7, 7 2 14, हे 2 येतील. पुन्हा 14 म्हणजे 6 राहिले. पुन्हा इथं दशांश द्या, इथं 0 घ्या, 60 होतील. पुन्हा 7 न भाग द्या. 7 8 56. आता हे दशांशानंतर 2 स्थळ निघलेली आहेत, आपल्याला बस झाले, याच्या पुढे जायची गरज नाही. एवढं काय करा, हे चौरस मीटर. हे काय झालं? त्या पावर्तुळाचं क्षेत्रफळ. आता पूर्ण हे आयताचं क्षेत्रफळ किती आहे? 96 चौरस मीटर. त्यापैकी 50.28 चौरस मीटर एवढ्या भागामध्ये ती गाय काय खाऊ शकते? चारा खाऊ शकते. तर आता आपल्याला त्या आयताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के खाऊ शकते हे काढायचे. म्हणून शेकडा. आता हे आपल्याला काढायचे शेकडा. म्हणून काय करा? या 96 चौरस मीटर पैकी 50.28 चा शेकडा म्हणजेच हे गुणिले 100. आता सोडवा. हे दशांश स्थळ निघून जाईल आणि इकडे होईल 50/28 भागिले 96. 4 न भाग जाईल, वर द्या भाग. 4 1 4, 1 उरला, 10 झाले. 4 2 8, 2 उरले, इकडे 22 झाले. 4 5 20, 2 उरले, इकडं 28 होतील. 4 7 28 हे झाले. खाली 4 2 8, 1 उरला, इकडं 16 होतील.
आणि 4 चोक 16. आता पुन्हा 3 न भाग द्या. 3 चोक 12, 3 एक 3, 2 उरले, 3 9 27 आणि खाली 3 8 24. आता 8 न भाग द्या. 8 पंचे 40, 1 उरला, इकडे 19 होतील. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 3 उरले इथं. आता इथं दशांश द्या, इथं 0 घ्या. 8 त्रिक 24, पुन्हा 6 उरले, इथं दशांश होईल आणि इथं 0 होईल. 8 एक 8, 8 7 56. हे असं आलेलं आहे आपलं आन्सर, एवढी टक्के. आता इथं असा पर्याय दिसतो का बघा आपल्याला. हा, आता पर्याय पहा, इथं दिलाय बी नंबरचा पर्याय 52.3. म्हणजेच दुसरं स्थळ पॉइंटच्या नंतर एकच स्थळ काढलेलं आहे, म्हणजे आपलं हे उत्तर. किंवा म्हणजेच काय होणार होतं उत्तर, हे 52.3% हे आपलं काय असणार आहे, हे फायनल आन्सर असणार आहे. 52.3 पर्याय क्रमांक बी हे उत्तर निघणार आहे. असेच पोलीस भरतीविषयी आपण काठिण्य पातळीवरचे गणित घेणार आहोत यावर, आपल्या YouTube चॅनलवर. त्यासाठी आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.